नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2024-25 साठी जे आहे जी प्रोसेस आहे तर ती न्यायालयामध्ये जी आहे तर ती सुनावणीसाठी या ठिकाणी प्रक्रिया थांबली होती। तर शेवटी या ठिकाणी न्यायालयाने या ठिकाणी न्यायालयाकडून सुनावणीची जी प्रक्रिया आहे तर ती कोणत्या तारखेला झाली आणि त्या सुनावणीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे, आर-टी प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर-टी संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की मित्रांनो, लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आर-टी संदर्भातली आलेली आहे। आर-टीची सुनावणी पूर्ण, प्रवेशाची प्रतीक्षा कायम, न्यायालयाने निकाल ठेवला राखून। या ठिकाणी टायटल तुम्ही बघू शकता, ही सकाळ न्यूजमध्ये आलेली न्यूज आहे। 11 जुलै रोजी मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी पार पडली। यावेळी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाकडून निकाल राखून ठेवला आहे। म्हणजे या ठिकाणी जे सुनावणी होणार होती तर ती 11 जुलै 2024 रोजी झालेली आहे, परंतु यामध्ये जे आहेत सुनावणी पूर्ण झाली असून सुद्धा निकाल जो आहे तर तो आर-टी संदर्भातला राखून ठेवलेला आहे। अजून पूर्णपणे जो निकाल आहे तर तो या ठिकाणी डिक्लेअर केला गेलेला नाही आहे। म्हणजे आर-टी जे पहिली सोडत आहे त्या संदर्भातली अजूनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे। म्हणजे अजूनसुद्धा प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली नाही आहे। अजूनसुद्धा आपण पुढे सविस्तर बघूया। राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आर-टी अंतर्गत 25% आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे। मात्र राज्य शासनाने आर-टी कायद्यात केलेल्या बदलामुळे प्रकरण न्यायालयात गेले। त्या याचिकांवर 11 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली। न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली असली तरी न्यायालयाने गुरुवारी निकाल जाहीर केला नाही। त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना प्रवेशासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। पाल्याचा प्रवेश आणि न्यायालयाचा निकाल यात लाखो पालक संभ्रमवस्थेत आहेत। या ठिकाणी सुनावणी झाली असून सुद्धा मित्रांनो, आर-टीचा जो निकाल आहे तर तो डिक्लेअर केला गेला नाही आहे। म्हणून पालकांची जे आहेत खूप संभ्रमामध्ये आहेत की पालकांचे प्रवेश जे आहेत तर ते पुढच्या वर्गात करून घ्यायचे आहेत, पहिलीत करून घ्यायचे आहे की नाही, का तसंच ठेवायचं, आमच्या पालकांचा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष वाया तर जाणार नाही, असे भरपूर प्रश्न या ठिकाणी पालकांच्या मनात उपस्थित होत आहे। यंदा शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झाले, त्यामुळे शाळा सुरू होऊन 1 महिना होत आला आहे। मात्र आर-टी प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडली आहे। खाजगी शाळांमधील आर-टी प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। न्यायालयाच्या निर्णयावर आर-टी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे। राज्य शासनाने काढलेल्या आदेशास उच्च न्यायालयाने शिक्षण हक्क विरोधी ठरवत स्थगिती दिली आहे। त्यात आता खाजगी शाळांनी विविध हस्तक्षेप याचिका दाखल केल्या, त्यामुळे सुनावणीस वेळ लागत आहे। परिणामी शाळा प्रवेश सोडत जाहीर करण्यास अडचणी निर्माण झाल्या। आर-टीतून कोणाला कुठेही प्रवेश मिळाला याबाबत जुलै अर्धा संपला तरी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। त्यामुळे आर-टी प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही। विद्यार्थ्यांच्या घरात परिसरात 1 किलोमीटर अंतरावर शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असले तरी या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। परंतु त्यास आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली। त्यावर न्यायालयाने आर-टी कायद्यात केलेल्या बदलाला स्थगिती दिली आणि त्यामुळे जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। मात्र ही प्रक्रिया न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच सुरू होणार आहे। त्यासाठी पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। म्हणजे अजूनसुद्धा पालकांना या ठिकाणी जे आहेत तर ते प्रतीक्षाच करावी लागत आहे। सुनावणी झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी निकाल जो आहे तर तो जाहीर केला गेलेला नाही आहे। अजून पालकांना या ठिकाणी प्रतीक्षा करावं लागणार आहे। आर-टी प्रवेशाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली। सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली। सुनावणी पूर्ण झाली असली तरी गुरुवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला नाही। म्हणून या ठिकाणी अजूनसुद्धा आर-टीचा निकाल जो आहे तर तो कधीपासून लागणार आहे किंवा सुनावणी होऊन कधी निकाल लागणार आहे याची कुठलीही कन्फर्म डेट आलेली नाही आहे। म्हणून पालकांना अजूनसुद्धा या ठिकाणी जे आहे तर ती प्रतीक्षाच करावी लागत आहे। किती दिवस अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे या ठिकाणी हा प्रश्न पालकांच्या मनात उपस्थित होत आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओने। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।